राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर बाळबुदे सर आपल्यासोबत आहे। भाऊ, सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होण्याचे संकेत मिळत आहे, जवळजवळ निश्चित झालं असंही कळतंय। तुमचं काय मत आहे? आम्ही नक्कीच सुप्रियाताईंचं स्वागत करू, कारण पवारसाहेबांनी नेहमी महिलांसाठी पवारसाहेबांचं मोठं योगदान होतं आणि ताई जर का आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील तर याच्यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला कुठलाच नाही। काय काय सांगणार? म्हणजे अजितदादा रेसमध्ये होते, परंतु असं कळतंय आता की ताई होण्याचे संकेत आहे। नाही, बिलकुल बरोबर आहे। हा पक्षाचा निर्णय आहे, मोठे साहेब निर्णय घेतील, ती कमिटी निर्णय घेईल। आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आम्ही पवारसाहेबाला मानणारे आमच्या विदर्भातले, आपल्या विदर्भातले सर्व कार्यकर्ते आम्ही, आणि आम्हाला कुठंच काही नसताना आम्हाला इथपर्यंत सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना त्यांनी पोहोचवलं आणि ते पवारसाहेबच करू शकतात। आणि आता जे नवीन अध्यक्ष राहतील ते देखील पवारसाहेबाच्या मार्गदर्शनात काम करतील आणि साहेबांनी त्या कमिटीनी जो निर्णय घेतला तो आम्हा कार्यकर्त्यात सगळं मान्य राहील आणि आनंद देखील राहील। सुप्रियाताईंच्या अध्यक्षपदाबाबत काय वाटतं तुम्हाला? एकूणच तुम्ही जवळून पाहिलं, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, दौरे केलेले आहे। खरं तर माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष बनवण्यात सुप्रियाताई आणि अजितदादांचंच मोठं योगदान आहे। तेव्हा आपले ओबीसीचे राष्ट्रीय नेते हे तुरुंगात होते आणि खूप मोठी पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झाली होती, पण मला बरोबर हेरून त्यांनी अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केलंच नाही तर मला पूर्ण हे काम करण्यासाठी महाराष्ट्रात काम कसं केलं जाते, संघटना कशी बांधली जाते, संघटनेचे दौरे कसे केले जाते, हे मला जर कोणी शिकवलं असेल तर सुप्रियाताईंनी सातत्यानं मला 2 महिने सोबत घेऊन पूर्ण महाराष्ट्राचे दौरे, मला त्या दौऱ्यात सहभागी केला आणि मला ट्रेनिंग दिली। राष्ट्रीय अध्यक्ष एका पक्षाच्या सुप्रियाताई समजा झाल्या राष्ट्रवादीच्या, तर पूर्ण देशात जसं पवारसाहेबांची छाप होती विरोधी पक्ष एकत्र करण्याची, काय वाटतं एकूणच? नक्कीच राहणार। सुप्रियाताईत देखील ते गुण आहेत। ताई आता साहेबांची मुलगी जी आहे त्याच्यामुळे साहेबांचे गुण ताईत पूर्ण आहेत आणि मी जितकं अनुभवलं, ताईला अनुभवलं, एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला मुंबईत कोणी गेलं त्यांना भेटणं, त्यांच्या समस्या सोडवणं, वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न असतील, अजून कुठले प्रश्न असतील, ताईंनी ही अग्रक्रमाने सोडवलं। कोरोनाच्या काळात आपल्या विदर्भातल्या अनेक विद्यार्थी विदेशात अटकली होती आणि ते माझ्याकडे आले होते, मलाही कोणता उपाय नव्हता, पण मी फक्त सुप्रियाताईला फोन केला, ताई, आणि व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, असे असे हे विद्यार्थी अटकले आहे। ताईनं तुरंत मदत करून 3ऱ्या दिवशी ते विद्यार्थी महाराष्ट्रात आले। तुम्ही स्वागत करता समजा त्या अध्यक्ष झाल्या तर? बिलकुल, माझ्यासारखा कार्यकर्ता स्वागतच करेल ना, आणि आम्हाला आनंदही असेल। सुप्रियाताई जर अध्यक्ष झाल्या तर आम्ही फटाकेच फोडणार। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।